सो गाइस, आज आहे बीकेचा पेपर. चला जाऊया. आणि आता वाजले आहे 10 वाजून 10 मिनिटं. सकाळ सकाळ यार, बाप्पाचे दर्शन करा. गाइस, आजचा जे पेपर असणार आहे ना, हा एकदम जास्त पेपर तर हा बीके मध्ये समज आहे यार. मला तर बीके तर येत पण नाही. बघू आज काय होतं आजच्या पेपरमध्ये. आणि कालचा व्लॉग जर का नाही बघितला असेल तर लवकर जावा आणि बघा. तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. काहीच आता खूप उशीर झालेला आहे. पेपर झाल्यावर मी तुम्हाला भेटतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा. देखो गाइस, 500 वाला है भाई और हमरी एक ब्लॉग बना ले भी बनता है. इसके लिए मैंने पहले ही कैमरा स्टार्ट कर दिया. आज का कुछ बात बताएगा नहीं. वर्ष को लड़की नहीं दिखाया सब. कमाल उसका ही है. कमाल तो भाई लड़की लोग का ही रहता है, याद रखना. बीके के पेपर में पास होऊंगा तो लड़के का नाम याद रखूंगा. हाँ भाई, उसने पास ये लड़की ने करके पास केला. खूप म्हणजे बीकेचा होता, त्यामुळे जास्त करून म्हणजे ते बिल वगैरे म्हणजे आजचा जे पेपर होता तरी चांगला तर गेलाय. बट आता सगळे पेपर संपले. आता हे होता लास्ट पेपर. आता एक पेपर जास्त नाही आहे, ते वाटते 10 किंवा 15-20 दिवसांनी होणार आहे. ते पेपर होणार आहे आयटीचा. आयटीचा पेपर अजूनही म्हणजे ते तर कॉलेजकडूनच होणार आहे ना पेपर. पण अजून टाइम आहे. तुमचा पेपर कसा गेला आजचा ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. गाईस, थोडंसं बॅकग्राऊंड आपलं असं आहे, तर तुम्हाला पेपर दाखवतो. हे बघा, हे असा काय होता बीकेचा पेपर असा. आता या पेपरला मी तुम्हाला नाही का दाखवतो पेपर पूर्ण कसा होता. सर्वात पहिले की हे होतं, ऑल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आर कंपल्सरी. पहिले तर सर्वात पहिले हे होतं, हे जे मी नाही तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दाखवतो पहिले. हे बघा, हे असे काही क्वेश्चन होते. हे डब्बे कुणाला कळाना. कोणी सगळे थोडे माझे मित्र मागे बसले होते. तुम्हाला मी दाखवतो की हे माझे मित्र होते. तुम्हाला मी दाखवलंच होतं की मिनी ब्लॉग जर का ज्यांनी इंस्टाग्रामवरती बघितलं असेल त्यांना माहीत असेल की भाई हे डब्बे गुड्डेचे जे आन्सर होते ना, हे तर भाई हे तर कोणालाच भेटत नव्हते. कुणाच लवकर नाही भेटत होते. पण तरीही लिहिलं. आणि त्याच्यानंतर आपलं हे एक होतं, उलट दिसतंय हां, हे असलं अजून एक होतं गाईस, हे वाला. ह्यामध्ये पण गाईस हेच होतं की म्हणजे क्वेश्चन होता आणि त्याच्यानंतर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले असतात. ते ऑप्शन टिक करून लिहायचं होतं. बट मी पेपरमध्ये डायरेक्ट आन्सरच लिहिले. तर जे आपले म्हणजे होते ना ते बघा, हे वाले. थांबा, हे बघा, हे तुम्ही लिहिले का ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा पहिले. हे आणि लिहिले का. माझे मित्र बोलतात की भाई ह्याच्यामध्ये 1 वर्ड आले नाही. म्हणजे मी त्यांना बोललो की भाई 1 वर्डवाले ते आन्सर होते ते आपल्याला 1 वर्डमध्ये मिळायचे. म्हणजे त्याचे आन्सर 1 वर्डचे ते पण बाई मिळलं. आणि कोण बोलत होतं की भाई त्याचं स्टेटमेंटसुद्धा लिहायचं. हां, मी स्टेटमेंट नाही भाई, मी डायरेक्ट जे त्याचा आन्सर होतं मेन तेच मी लिहिले डायरेक्ट, अजून काहीच नाही लिहिलं. हे बघा, हे असले होते डब्बे मार्क. क्वेश्चन नंबर 2 10 मार्कासाठी हे डब्बेवाले. आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल. हे बघा, हे असे होते भाई. आणि त्याच्यानंतर हे स्टॉक प्लॅन इन मेसेंजर इज जी पण काय फलाना ढोलकाना. त्याच्यानंतर हे बघा, हे असे काय होते भाई. आणि त्याच्यानंतर वाईस हे 5 हे होते आणि 5 हे आले होते. हे नाही, हे 4 आहे तेच. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हे तर भाई बॅलन्स शीट. हे तर भरपूर जणाला नाही आला, माझ्या मित्र लोकाला, आणि मलाही पण नाही आला. आणि त्याच्यानंतर हे बघा, ह्यामध्ये फक्त टोटल काढायचं होतं. ह्याच्यामध्ये फक्त ते आम्हाला ते असे असं सेम बनवायचं होतं पूर्ण. आणि त्याच्यानंतर दुसरं काय तर होतं ह्याच्यामध्ये, ॲड बीट कट बीट करून काय तर स्टॉक वगैरेच्या बद्दल होतं हे सगळं. आणि हे पण बघा, हे पूर्ण पेपर असा होता पूर्ण. नेक्स्ट पेजमध्ये पण बघू शकतात, हेच होतं पूर्ण. ह्यामध्ये पण हे बघा, क्वेश्चन नंबर 6 तो भाई 12 मार्क. क्वेश्चन नंबर 6 12 मार्क्स बोलते. क्वेश्चन नंबर 6 आणि त्याचा हा टेबल, असा टेबल होता पूर्ण. आणि हे पण बघा, क्वेश्चन नंबर 7 12 मार्कासाठी
किती 12 आणि त्याचा हा टेबल, त्याचा हे टेबल असा काय होता हे बघा, अर्धा इथं झालेला आहे आणि त्याच्यानंतर हे असा पेपर होता गाईस, असा हा पेपर होता गाईस बीकेचा. जर का तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाचा बीकेचा पेपर चांगला गेलेला आहे. जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूशी पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.